तर नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, डायरेक्ट गुलकंद केबल नेटवर्क मधून. तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की आम्ही तुम्हाला कोल्हापूरला घेऊन जाणार आहे आणि जवळजवळ आठवडाभर आपण तिकडे धिंगाणा घालणार आहे, तर त्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करणार आहे. माई पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण तिकडे जाणार आहे आणि भरपूर धमाल येणार आहे. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की गुलकंद केबल नेटवर्क तिकडे घडणारी प्रत्येक घटना तुम्हाला चालू आहे, बोला. प्रत्येक घटना तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथली प्रत्येक न्यूज कव्हर करण्याचं काम जे काय आहे ते आम्हाला इथं चालू आहे. प्रत्येक न्यूज, प्रत्येक क्षण, प्रत्येक आनंदाचा क्षण. काय चाललंय रे तुझं मध्ये 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 मध्ये? हे काय करतो तो? ते ट्रोरी शॉट आहे. कसला ट्रोरी? ट्रोरीवर असे दोन फटके दिन ना, मग कळेल ट्रोरी शॉट तुझा. मध्ये मध्ये जाऊ नको, शूटिंग चालू आहे ते. तर मंडळी, कोल्हापूरमध्ये घडणारी प्रत्येक घटना, तिथल्या इव्हेंटमधल्या प्रत्येक गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि तिथे जे काय तोंडात घाल ना तू माझ्या डायरेक्ट. हा करा. राज आहे का तुला? ते तू येडा आहे का रे राजहंस? आगाऊपणा करू नको. मी लोकांशी बोलतोय, आपण डायरेक्ट दाखवतो त्यांना. लाईव्ह चाललंय 27 घरात, जरा वेगळे शॉट घेतो. तर मंडळी, पुढचा आठवडाभर आपण तुझं काय चाललंय सांगशील का? हे हेलिकॉप्टरचा शॉट आहे. हेलिकॉप्टरचे शॉर्ट बीट काय घेऊ नको तू. इथं बस, इथं बस पहिल्यांदा. हा, तर मंडळी, कोल्हापूरच्या ए चहा घेऊन ये. आपण काही खाणार? काय देणार? शिव्या. ए कॅन्सल चहा. लाज आहे का तुला? काय तात्विक चर्चेला बसवला इथं? तिथं बसून शूटिंग करावंस म्हणून बसवलंय तुला इथं. बरं ते सोड, मला सांग राजहंस, तू कोल्हापूरला जायची तयारी केली का नाही? काय कोल्हापूरला? काय कोल्हापूरला म्हणजे? अरे आपल्याला तिकडे जायचंय. माई पुरस्कार सोहळा आहे तिकडं. ते ऑस्ट्रेलियाला आहे. ते तुलाच माहित नाहीये. अरे आधी कोल्हापुरात होणार, ते आपण लोकांना दाखवणार आहे गुलकंद केबल नेटवर्क वरून. म्हणजे लोकांना गंडवायचं, म्हणजे कोल्हापुरात शूटिंग करायचं आणि असं दाखवायचं आम्ही ऑस्ट्रेलियाला की काय. तू डोक्यावर पडला होता खरं लहानपणी. अरे हे दोन वेगळे वेगळे पुरस्कार सोहळे आहेत. तर मला लोकांना पण असं सांगायचं की यंदापासून असं होणार आहे की दोन वेगवेगळे पुरस्कार सोहळे आपल्याला दिसणार आहेत. पहिला होणार आहे तो महाराष्ट्रात, जो यावर्षी कोल्हापुरात होणार आहे, आणि नंतरचा होणार आहे तो ऑस्ट्रेलियामध्ये. तर आधी कोल्हापुरातला होणार आहे, तिकडं आपल्याला जायचं. एक मिनिट, फोन आला. घ्या ना. सरपंच अण्णांचा फोन आहे. हॅलो. अच्छा, हो, आपल्यालाच मिळालंय न्यूज कव्हर करायला तिकडचं सगळं. कशाला एवढ्यासाठी आमचा सत्कार करायचा? अच्छा अच्छा, त्याला पण बोलवलंय होय? अरे बघा, तिची लायकी आहे का पण तेवढी? नाही नाही, ठीक आहे, आणतो त्याला पण. हो 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 हो, आणतो त्याला, आणतो. बरं बरं, आणतो. ओके. हां, सत्कार आहे, सत्कार. वा वा, माझा पण करणार. बरं वाटलं ऐकून. नाही नाही, तिकडे टेबल पुसायला कोणतरी पाहिजे म्हणून तुला बोलावलंय. चला आता, चला निघूया, चला. तर मंडळी, आज हे जे काय मला तुम्ही शांत राहा, गडबड करू नका, शांत राहा. जद्दनी. हॅलो 1 2 3 4. हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग 1 2 3 4. हा, नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. तर थुकरटवाडीच्या या तमाम रसिक प्रेक्षकांचं मी सरपंच भारत गणेशपुरे या नात्यानं आज या भव्य सभेमध्ये मनापासून म्हणजे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. तर आज अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे का आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. त्याचं कारण खास आहे का आपल्या गावातलं जे गुलकंद केबल नेटवर्क आहे, तर त्या केबल नेटवर्कला कोल्हापूरमध्ये येथे होणाऱ्या जे पुरस्कार वितरण सोहळा आहे, त्या सोहळ्याचं डायरेक्ट थेट प्रक्षेपण करायची संधी त्या गुलकंद केबल नेटवर्कला तिथे मिळालेली आहे. तर आपल्या गावातले हे जे दोन हरुंदरी तरुण आहेत, हरुंदरी तरुण आपल्या गावामधले जे आहेत, हन्नरी हुर हाणणारे, काहीतरी चुकीचं आहे रे, चांगलं हुरंदरी, हरुंदरी तरुण जे आहेत ते म्हणजे जाऊ द्या. ते हे जे होतकरू दोन तरुण आहेत ते म्हणजे एक सदानंद बुचे आणि त्यांचे मित्र कॅमेरामन राजहंस देखणे. तर या दोन तरुणांना त्या ठिकाणी जाण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायततर्फे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आपल्या ज्या बावळेबाई आहेत, बावळेबाईंना मी विनंती करतो की त्यांनी ह्या दोन तरुणाचं अभिनंदन करावं. त्यांना या ठिकाणी आपण ग्रामपंचायततर्फे बुफे देणार आहोत. बुफे? अरे ते बुफे राहत नाही काय, हे आपलं पुष्क कुष्क. पुष्प पुष्क नाही, पुष्क बुच्छ. मारीन काय ते हातातलं फेकून मारीन. हा,
अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद. हे टीव्हीवर दाखवणार आहेत का? होय होय डायरेक्ट हा मारा तो गुच्छ कुठे तो आणा. ओ बीबी आणि बाई तुम्हाला ते पुष्ट आणायला सांगितलं होतं ना गुच्छ कुठे आहे? द्या ना. अरे ते काय देताय त्यांना गडबड करू नका. अभिनंदन अभिनंदन. टाळ्या. तुमचं झालं की परत द्या बरं का. त्याची भाजी बनवायची संध्याकाळी. अरे बुकीची भाजी नाही सकाळी सकाळी बुके नाही मिळाला ना म्हणून मेथीच्या भाजीचाच बुके बनवला. डायरेक्ट मेथीची भाजीच वाढून आणायची तीच खाल्ली असते आम्ही. आणि भाकरी ती काय तुझ्या तोंडाकडे बघून कुणी वाढत बाहेर. काय बोलतो? ए राजहंस काय हा मला एक हो काय करतो मी काय करते ते विचारायचं होतं. विचार ना असं काय म्हणून काही विचारायचं हा काय काय ते आता तुम्ही शूटिंगच्या दरम्यान वेगवेगळ्या कलाकारांना तर भेटतच असणार. भेटतो की ते सोनाली कुलकर्णी यांना भेटलाय का तुम्ही कधी? भेटलो म्हणजे मैत्रीण आहे आपली. काय सांगता? ती आजकाल मध्ये एवढी गोरी आहे का अॅनिमेशन राहतं त्याचं? नाही ओरिजिनल गोरी आहे ती. काय सांगता? काय साबण कुठला? 500 रुपयाचे एक साबण घेतात त्या हा काय कंपनी काय? ससा. वा जबरदस्त काम झालं हे. हॅलो घरी 4 ससा मागवून ठेव. नाही खायचे नाही आहेत मला आंघोळीला पाहिजे. त्यांना कशाला आंघोळ घालीन मी? अरे त्यांच्या बरोबर कशाला आंघोळ करीन मी? मग मला आंघोळ करायची आहे. ससा नावाचा साबून आहे. 4 मागून ठेव. हा ठेव चल. काय कुठं ती एक अप्सरा आणि कुठं आमच्या घरचा पसारा. मोबाईल फेकला तुम्ही एवढा राग. अरे तुमचाच आहे. अक्कल बिक्कल आहे का तुम्हाला? मोबाईल फेकला लाज नाही वाटत? ह्यो मोबाईल आजपासून माझा. चला घ्या. अण्णा हो शांत राहा जरा. इथं प्रोग्राम चालू आहे ना इथं. मी काय म्हणते सरपंच? हा बोला हा. माझं घ्या आधी पटकन. का लिपस्टिक वाढते माझी. पाणी मारा साखरेचं. मेहंदी आहे का ती? मेहंदी आहे हा? चला घ्या पटकन माझं घ्या. मला पुढे मीटिंगला जायचंय. कुठं? चक्कीवर. बघा बाई इथून डायरेक्ट पवन चक्कीवर जाणार आहे. नाही पिठाच्या चक्कीवर जायचंय. दंडीले एक मिनिट हा बंड्या स्कॉर्पिओ काढ आपली. दळणाला जायचंय. हा चल. तर असो बावळेबाईंना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपले अमूल्य असे विचार या ठिकाणी मांडावेत. माझं गाणं घ्यायचं. तू गप नाही डुचके. तुला काय नाही कुठं जायचंय तुला? टुचकी म्हणू नका ना. शिक्षिका आहे मी. शाळेत जायचंय मला. माहितीये शाळेत जाऊन काय करतीस ती? काय करते? चोरून खडू खातीस. लिपस्टिक खाण्यापेक्षा चांगलं आहे किती. तू गप तू. तू गप. तू गप. तू गप. तू गप. तू गप नाही तर बी आणि भाई तुम्हाला किती वेळा सांगितलं का खडू खाऊ नका. सायलेन्सर फाटलं ते आता. बसा शांत बसा. बस काय नाही एवढं सिरियस काय तुमचे अमूल्य असे विचार घ्या. हा वा वा. ए टाळ्या वाजव रे. टाळ्या तमाम. ए झोपू नको तमाम. टाळ्या वाजव. हा शूटिंग मार. आज इथे जमलेले. वा वा. आज इथे जमलेले. मला राग येतोय. तसंच चाल वाटली थोडीशी जवळची म्हणून. घ्या बाई तुमचं चालू दे. करते ना मी प्रयत्न करते. हा आज इथे जमलेले पर्यंत आले तुम्ही. आज इथे जमलेले म्हातारे झाले. पुढे बोला. आज इथे जमलेले. तमाम. त्याची तमाम आहे आता. आज इथे जमलेले तमाम. काय चाललंय बाईचं एक वाक्य धड बोलव ना बाईला. तुम्हाला तरी बोलता येते का? नाही तर काय उगाच की काय. हो बोला ना. तुम्ही बोला. तर आज इथे तुंबलेले जमा. बसा खाली. अण्णा बसा खाली बसा. अरे मेथीच्या भाजीचं काय केलं? तुंबलेले जमाम. बसा खाली. बसा खाली तुम्ही बसा. काय अर्थ राहत? बाई एका स्ट्रोक मध्ये घ्या. नाही मी पटकन घेऊन घ्या टाकते. एका स्ट्रोक मध्ये. हा, हा, लिपस्टिक पण वाळती माझी. हा हा हा. तर आज इथे जमलेले तमाम प्रेक्षक आणि गावातली मंडळी यांना मला सांगायचंय की उद्या सकाळी फक्त 9 वाजता गावात पाणी येईल. दिवसभर येणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी आपली टिपाडं भरून ठेवावी. धन्यवाद. अतिशय
मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी मॅडमनी केलेलं आहे. मोलाचं मार्गदर्शन ते आमच्या सत्काराबद्दल काय बोललेच नाही बाई. अरे आज इथं जमलेल्या मध्ये त्यांना अर्धा तास लागला. तुमचा सत्कार काय रात्रभर करायचा इथं? हा? झालं थोडं पुढे झालं. द्या तिचा घ्या लॅपटॉप तिचं गाणं घ्या पहिले घ्या. ह्या डुचकीचं काय ते उभं राहून म्हणा. स्वागत गीत स्वागत गीत गातायत गाय बाई. सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो गाण्याच्या या मैफिलीला रसिकाशी साथ दे. चला चला जमीन कोल्हापूरला म्हणतो पाणी दे जायचं. आभाळ म्हणतो सावली दे. रसिक म्हणतात अष्टगंध मेहंदीच्या पानावरचीच गाणी दे. मेहंदीच्या पानावर
तर नमस्कार नमस्कार नमस्कार. मिक्टा कल्चरटेनमेंट प्रस्तुत माई 2016 या कार्यक्रमामध्ये मी पांढरा रस्सा आणि मी तांबडा रस्सा अर्थात मी श्रेया बुगडे मी श्रेया बुगडेचं आणि मी ऋषिकेश जोशीचं आणि आम्ही दोघं आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि या कार्यक्रमामध्ये काय चाललेलं आहे तुझं? इकडे तिकडे काय बघतेस तू अशी परदेशात आल्यासारखी? इकडे आले नाहीस काय कधी तू? थांब रे थांब ना, मी आत्ताच सेलिब्रिटी झाले ना. म्हणजे असं लोकांनाही वाटतं का तुझा समज आहे? ऋषिकेश, किमान परदेशात येऊन तरी माझा अपमान करू नकोस हा. अपमान करायला परदेशात कशाला झाला पाहिजे? आणि परदेशात म्हणजे कुठल्या देशात आहेस असं वाटतं तुला? अरे असं काय करतोस? ग्रीस मध्ये आहोत ना आपण. वाटतं तो अपमान खपून घेणार नाही मी. ग्रीस मध्ये आहोत असं वाटतं तुला? अगं फुटकी एवढी किंमत नाही त्याची. आत्ता डॉक्टर DY पाटील हे विकत घ्यायला निघाले होते ग्रीस, पण स्वस्त गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट नसल्यामुळं आमच्या शिवाजी पेठेतल्या नगरसेवकांना मागच्या महिन्यामध्ये ग्रीस विकत घेतलाय. आणि ग्रीस फक्त रंगपंचमीला तोंडाला लावतात तिथं. अगं दरडोई उत्पन्नातलं भारतातलं पहिल्या 10 श्रीमंत शहरांमधलं शहर आहे हे. म्हणून आता लोकांनी स्वतःसाठी टोल पण माफ करून घेतला गावातला. आणि तुला काय वाटतं आपण ग्रीस मध्ये आहोत म्हणून? अरे काहीतरी काय उगाच भलतं बोलतोयस तू. आत्ता येत होते ना तेव्हा इतका सुंदर भव्य दिव्य समुद्र पाहिलाय मी. असा हिरव्या चादरीने झाकलेला. काय डिझाईन सेन्स आहे इथल्या लोकांचा. कमाल. समुद्र इथं? अगं रंकाळा आहे तो. हो मग हिरव्या चादरीने कशाला झाकला होता? हिरवी चादर नाही, वर साचलेलं केंदाळ आहे ते. काही बोलतोस तू. एक मिनिट, मी येताना रॉक ऑफ जिब्राल्टर सुद्धा पाहिला. रॉक ऑफ जिब्राल्टर इथे? अगं वेडे, भवानी मंडप आहे तो. जिब्राल्टर एवढाच कडक आहे तो. अरे आणि एवढं सगळं निसर्ग सौंदर्य आहे, त्याचं काय? म्हणूनच तर लोक येतात इकडं. त्यासाठी परदेशात जायची काय गरज आहे? आपण कोल्हापुरात आहोत, कोल्हापुरात आई अंबाबाईच्या शहरामध्ये. असं काय करतोस मग? हे बघ, मिक्टा प्रस्तुत माई हे पुरस्कार परदेशात होतात की नाही? मग एवढा पुरावा पुरेसा नाहीये का तुझ्यासाठी? नाही तो आज समारंभ आहेस त्यासाठीच उभी आहेस ना इथे. अगं पण पूर्वी कसं व्हायचं माहितीये का? म्हशी सगळ्या गंगावेशीत आणि घरात बासुंदीच्या बाता नुसत्या. जर कळेल असं बोलशील? म्हणजे काय व्हायचं, हे सगळे पुरस्कार परदेशी व्हायचे. त्याच्यामुळे स्थानिक इथल्या लोकांना हा कार्यक्रमाचा आनंद घेताच यायचा नाही. म्हणून इथून पुढे प्रत्येक शहरामध्ये परदेशात जाण्यापूर्वी ह्या माई पुरस्कार सोहळा इथून पुढे संपन्न होणार आहे. सुपर. तर सुरुवात करूया. Let me take this opportunity to welcome this wonderful audience and MIKTA presents MAI 2016 in Kolhapur. तर मंडळी, कोल्हापूरचा हा कार्यक्रम रंगात आलेला आहे आणि आपले न्यूज रिपोर्टर राजहंस पोहोचलेले आहेत कोल्हापूरमध्ये. आता आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कोल्हापूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमातल्या प्रत्येक अपडेट ते आपल्याला तिथं देत राहणार आहेत. ते अत्यंत महत्त्वपूर्ण कामासाठी तिकडे गेलेले आहेत. आता आपण राजहंसची थेट बातचीत करणार आहोत. तर राजहंस, तुम्ही कोल्हापुरात पोहोचलेला आहात, कसं आहे तिकडचं वातावरण? राजहंस आपल्याशी बोलतायत. राजहंस, कसं वाटतंय तिकडे पोहोचलाय तुम्ही? काय आहे साधारण वातावरण? राजहंस, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? ए थुत्र्या, तुला माझा आवाज ऐकू येतोय का? ह्याच्या हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो. ए तुला माझा आवाज ऐकू येत होता का रे? नाही. मग ते हेडफोन कशाला घातलेत कानात? त्याने मी FM ऐकतोय. हा, तुम्हाला कसं कळलं मला भूक लागली? तुला खायला नाही फेकलाय तो, तुझं लक्ष नाही म्हणून फेकलाय तो सफरचंद. आता तर झाड उपटून फेकून बघ. लक्ष दे. हा 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 हा. तर मंडळी, मी कोल्हापूरला आलेलो आहे आणि अख्खी मराठी इंडस्ट्री या कोल्हापुरात आलेली आहे. तुम्ही पाहतात मागे सगळे दिसतात कलाकार. आणि आताच आलेल्या माहितीनुसार मला असं सांगायचं आहे की हिंदी कलाकार सुद्धा येणार आहेत. ब्रेकिंग न्यूज, कोल्हापूरच्या इव्हेंटमध्ये हिंदी कलाकार येणार आहेत. म्हणजे नक्की कोण कलाकार बघायला मिळणार आपल्याला? माधुरी दीक्षित. ओहो, माधुरी दीक्षित कोल्हापूरच्या इव्हेंटमध्ये येणार आहेत. ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती हाती आलेली आहे. माधुरी दीक्षित तिकडे येणार आहेत. मग तुमची भूमिका काय असणार राजहंस? मी त्यांच्याबरोबर सेल्फी काढणार आहे. तर ब्रेकिंग न्यूज आपल्याला अशी मिळालेली आहे की कोल्हापूरच्या सोहळ्यामध्ये येत आहेत माधुरी दीक्षित. श्रेया,
मला एक कळत नाही. एकच. अगं आता इथे कोणीतरी साप सोडला. काय सांगतो? हो. काय म्हणून? कोल्हापुरामध्ये या कार्यक्रमाला माधुरी दीक्षित येणार आहेत म्हणे. काही काय आता माधुरी दीक्षित इथे कशाला येतील? हॅलो. हाय. तू कशाला बोलतेस? मी इथे. मी नाही. हॅलो. हॅलो. अरे मॅडम नमस्कार. आपण प्रत्यक्षाला काय करणार? तुम्ही मला बोलवायची तसदी घेतली नाही हा म्हणून मिक्टाचा कार्यक्रम आहे म्हणून प्रेमापोटी आले मी. मग इथे यायचं ना, पाव प्रेक्षक आमचे ताटकळले आहेत, प्रत्यक्ष यायचं ना. हॅलो. कसे आहात तुम्ही सगळे? नमस्कार. मॅम आज इथे खूप सॉलिड परफॉर्मन्सेस होणार आहेत. आमची अशी इच्छा आहे की तुमचा एक परफॉर्मन्स इथे व्हावा. असं कसं? एकदम अचानक येऊन कसं करू मी? मॅडम फॅन आहे आम्ही तुमचे, सगळे फॅन आहेत. एक बाकी एक जरा काय. ठीक आहे ठीक आहे. आता मी आलंय ना तर काहीतरी पेश करा. कसं आहे मॅडम, एवढे मराठी कलाकार ज्यांनी बॉलिवूडमध्ये एवढं नाव कमावलं त्याच्यामध्ये तुमचं स्थान आढळ आहे मॅडम. आता कसं आहे, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात किंवा त्या कार्यक्रमामध्ये तुमच्या गाण्यावर डान्स झाला नाही असं होऊच शकत नाही. खरंय. त्याच्यामुळे या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुमच्या गाण्यावर डान्स व्हा आम्ही आता इथे आयोजित सुंदर करणार. कल्पना आहे. हां मग कुठला करावा? तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना. कुठलंही गाणं सांगा मॅम, एखादं प्लीज, एक प्लीज. एक एक हा. एक. अहो जी तुम्हाला आवडतात ती. बरोबर आहे मॅडम. सगळ्याच तारखा नावाजलेल्या आहेत. त्यातलीच एक तारका आपल्यासमोर नृत्य सादर करते आहे, अमृता खानविलकर.
श्रेया मला सांग, माझ्यासारख्या अभिनय संपन्न नटाबरोबर अँकरिंग करताना कसा अनुभव आहे तुझा? खरं सांगू का, बऱ्याच वर्षांपासून माझी ही इच्छा आहे, पण काही केलं पूर्णच होत नाही. अरे एक मिनिट, तू माझ्या बरोबर उभी आहेस आणि आपण दोघं कोल्हापुरात आहोत. हा विनोद करायचं धाडस कसं काय झालेलं आहे तुला? बरं मला सांग, कोण आहे तुझा आवडता अँकर? हा काय प्रश्न झाला का ऋषिकेश? अर्थात डॉक्टर निलेश साबळे. हे तुझं मत आहे? त्यांनाही पटलं. करेक्ट. म्हणजे हे तुझं मत आहे का तुला पुढचं चांगलं काम मिळवण्यासाठीचं प्लॅनिंग आहे? हे बघ, दिग्दर्शकाच्या समोर चांगलं वागण्याची परंपराच आहे आपल्याकडे, पण ते समोर आता नाही आहे ना. तू बोल, काय बोलायचं ते बोलून घे एकदा. तू नाहीये ना, खरंच तो आज इथे असायला हवा होता. नाही, खरं डॉक्टर निलेश साबळे आता इथं पाहिजेच होते. मला एक कळत नाही, 1.5 वर्ष चला हवा योद्ध्याचा कार्यक्रम चाललेला आहे, 1.5 वर्ष झाली तरी अजून दर सोमवारी प्रेक्षकांना विचारतो, हसताय ना? एवढा कॉन्फिडन्स नसेल तर करायचा कशाला कार्यक्रम? हा, मी ते कोल्हापुरी भाषेत विचारतोच त्याला मी. नमस्कार नमस्कार नमस्कार, कोल्हापूरकर हसताय ना? गोळ्या कशाला झडतोय? जेम्सच्यात क्या द्या? हवेत झाडायला लागलोय. मग कोल्हापुरात प्रत्येक गल्लीमध्ये कोणा ना कोणाकडे तरी चॉपर आहे, एखादे येईल खाली. अरे देवा, अरे बापरे सर, मी तुम्हाला बघितलंच नाही पिवळ्या चष्मातनं राव. खतरनाक खतरनाक. तुम्ही तेच ना कोल्हापूरचे आनंद इंगळे? काय संबंध आनंद इंगळेचा इथं? संबंध काय म्हणजे काय, शहराची नावं फक्त वेगळी, तुमची दोघांची वृत्ती सेमच आहे. वृत्ती होय, वृत्ती. तुला वृत्ती असं म्हणायचं का? वृत्ती हीच ती वृत्ती, दुसऱ्याच्या चुका काढायची नेहमी. ही सेम आहे तुमच्या दोघांची, म्हणून म्हणलं. पण नाव मस्त आहे, हा बेस्ट आहे तुमचं नाव, कृषिकेश जोशी. अरे कृषी प्रधान देश आहे म्हणून माझं नाव कृषिकेश ठेवलेलं नाही आहे. माझ्या आत्याने एवढे कष्ट घेतले, डिक्शनच्या वर्कशॉपला जायची ती, खूप कष्ट घेऊन कानात माझ्या बोंबलली ती ऋषिकेश म्हणून जरा ऋषिकेश, कृषिकेश नाही. तुम्हाला कोणी चुकीची माहिती पुरवली आहे का आज? कसली? का जास्त शब्द बोलल्यावर अँकरला जास्त पेमेंट होतं म्हणून? का मी आल्यापासून बघतो तुम्ही एकटेच बडबडताय. तिला शेजारी काय को पावड बाय म्हणून उभी केली का फक्त? तुम्ही कोण? तुमचं काय काम आहे इथं? माझं नाव आहे सम्राट उनरे, मी थुकरटवाडीतनं आलेलो आहे. काय तुम्ही कार्यक्रम करताय राव आणि थुकरटवाडीतल्या माणसाला नाही बोलावलं, मला वाईट वाटलेलं आहे. निलेश साबळेला कुणीतरी किडनॅप केलेला आहे असं माझा आरोप आहे, त्यासाठी मी इथं आलोय. काय झालं? निलेश साबळेने किडनॅप केलेला आहे. चांगलं झालं की मग कशा काळजी करताय तुम्ही? बरंच झालं. लोकांनी माझ्या गावातली माणसं आली ना, मग तुम्हाला कळलं. मी माझ्या गावातली माणसं पण घेऊन आलो इथं. अख्खं गाव आणलं तुम्ही? होय. इथं काय काम आहे त्यांचं? माझ्या गावातले आमचे तालुका प्रमुख आलेले आहेत. कोण? विष्णुदास चुंबळे. या हो. कसे? अरे देवा, केवढी गर्दी म्हणायची. वा वा वा, राम राम कोल्हापूर, राम राम. वा 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 वा, लय भारी. बाई वाड्यावर चला. नको, राहू दे. यांना वाड्यावर चला म्हणताय, मग त्या कृषिकेश बरोबर अँकरिंग कोण? जयवंत वाड्या करेल का? गेले ते तुमच्यामुळे पळून. तुम्ही काय आणणार इथं कला सादर करणार आहे आज? मी कुठं काय सादर करणार नाही. मग मी एक बाई आणलेली आहे. बाई आणली कला सादर करायला? बाई या. वा 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 वा, खतरनाक खतरनाक. कस काय कोल्हापूरकर, मजेत आहेत ना? आजकाल येतच नाही फडाला तुम्ही. एवढे सगळे आले तर फडात जागा पुरेल का? तुमचं नाव काय आहे बाई दिवे? माझं नाव मँगो डॉली. तुम्हाला मँगो ढोली म्हणायचंय का? काही बोलू नकोस, माझं नाव मँगो डॉलीच आहे. अरे पण मँगो डॉली तर गुरुची आहे. मी पण गुरुचीच आहे. हा, गुरु ठाकूरचे. अयो, प्रेम नाही मी.
गुरु ठाकूरची प्रेरणा आहे प्रेरणा. होय काय? माझ्याकडे बघून त्यांनी लय गाणे लिहिलेत. म्हणजे तुम्हाला सांगते हा अप्सरा आली हा. माझ्यावरच लिहिलं त्यांनी. कसं काय? हे बघा कागद सापडत नव्हता माझ्या हातावर लिहिलं त्यांनी. हे बघा आपण सही गेलेली नाही. तुम्हाला सांगते फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट टाइम गुरु ठाकूर मला भेटलेत ना. भेटल्याबरोबर त्यांनी मला गाणं लिहिलंय कुठलं अप्सरा आली. बघितल्या 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 हा. आणि नंतर ते माझ्या प्रेमात पडले. हा जसे पडले तसं त्यांनी गाणं लिहिलं वाजली की 12. असं आहे म्हणजे आम्ही गुरुची प्रेरणा आहे. मी प्रेरणा. मी काय म्हणतो काय तुम्ही आम्हाला पण घेऊन जा ऑस्ट्रेलियाला. ऑस्ट्रेलिया हा तिकडे ऑस्करला घेऊन जा आम्हाला. ऑस्करला. अरे ऑस्कर नाही रे मग ऑस्ट्रेलिया म्हणते त्याला. तेच की ऑस्ट्रेलिया म्हणजे कुठं असतं ते? घेऊन चला. ऑस्ट्रेलिया लय लांब असतं ते लयच लांब. लयच लांब म्हणजे पुण्याच्या पण पुढे का? पुण्याच्या पुढे बाई कुठे आहे तुम्ही? ऑस्ट्रेलिया दुसरा देश आहे सरळ सरळ. हा का? नाही पण कुठे ना आम्हाला न्या म्हणजे न्या म्हणजे न्या म्हणजे न्या. सगळीच मागे लागलेत या. नाही नाही थांबा. ए हे दुपट्यात गुंडाळलेलं लेकरू कुणाचं ते मिस कॉल घेऊन जा चला. हा. मावशी मावशी हा अरे ती मावशी आहे उशी एवढीच आहे पण मावशी आमचीच आहे ती. मला पण न्या ना सिडनीला. ए मावशे सिडनी नसतं का ऑस्ट्रेलिया असतं ऑस्ट्रेलिया. ओ बाई हा अरे ती दोन्ही सेमच आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये सिडनी असतं. असं म्हणजे सदाशिव पेठ मध्ये जसं पुणे असतं तसं सिडनी असतं का ऑस्ट्रेलियामध्ये? एक काम करा मग आम्हाला ना 2 फुल ऑस्ट्रेलिया आणि 1 हाफ सिडनी द्या. कंडक्टर आहे का मी? इथं तिकीट काढायला लागलाय का तुम्ही? मग इथं काय करायला तुम्ही? अरे काय करताय तुम्ही इथं? निलेश साबळेला शोधायचंय आपल्याला. त्याला शोधायला पाहिजे नाही? आता मग निलेश सावळेला सोडायचं त्या CID ला बोलवा ना ते शोधून काढतील. ते कुठं मिळणार इथं आता? अरे कुठून येतील ते वेश पांघरून येतात. कुठून कुठून तुम्हाला सांगते कुठून येऊ शकतात. अरे देवा ए कोण आहे तुम्ही? को आयडी को आयडी म्हणजे? सर को आयडी नाही हो CID. दया मुंबईत असतात ते CID, गोव्यात असतात ते गोआयडी आणि कोल्हापुरात आहेत म्हणून ते कोआयडी. हे काय घातलंय? कशाला आला असे? हे आम्हाला ओळख नाही म्हणून. फुलपाखरं बनवून आले ते. वा 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 गावात नवीन फुलपाखरू आलं. वा वा शांताबाई वाड्यावर. तुम्ही शांताबाई नाही मी भाऊबाई आहे. भाऊबाई आहे मला. मी भाऊ आहे बाई नाही. एक मिनिट मी असं म्हणते की इथे इतकं सुंदर फुलपाखरू असताना तुम्ही का म्हणून घातला असेल फुलपाखरू? मी आहे सुंदर फुलपाखरू. हा एकदम सुंदर फुलपाखरू. मी तुम्हाला सांगते लई मोठे मोठे लोक माझ्यावरती फिदा झालेले आहेत. मांजरेकर सर नमस्कार. कशा सर? तुम्हाला विचारून घे तुम्ही दिसले म्हणून समोर. काल म्हणजे तुम्ही मुंबईवरून पुण्याला 2 तासात आलेत? हो आले मला माहितीये. आणि पुण्यावरून कोल्हापूरला 2च तासात. 2 तासात? होय. मी 15 मिनिटात येते बाई. कसं काय? माझ्याकडे स्वतःचा हेलिकॉप्टर आहे. मी ना सर मला सांगते ना जमिनीवर चालतच नाही डायरेक्ट हेलिकॉप्टरने चालते मी. हा मस्त असं हेलिकॉप्टर चालते ना गर 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 फिरून लगेच. कुठे आहे तुमचं हेलिकॉप्टर? बघितलं नाही काय? नाही. 1 मिनिट दाखवते तुम्हाला. वर गेल्यावर केवढं दिसतं? एवढंच. मग तेवढंच आहे ते. मला तुम्ही सांगा आजोबा. मी घेऊन आलो आजोबा म्हणते मला. नाही मला तुम्ही सांगा तुम्ही बसले कधी हेलिकॉप्टरला? नाही. हा मग फिक्स आहे एवढंच असतं. चला 1 मिनिट. दया हा सर मला वाटतं की निलेश साबळेला कोणीतरी निडकॅप केलंय. निडकॅप नाही हो कुलकॅप. तुम्ही दोघंही डोक्यावर पडलेत का? किडनॅप असतं ते किडनॅप. ओके तो डॉक्टर आहे म्हणून किडनॅप. ओके निलेश साबळेला कोणीतरी किडनॅप केलंय. दया सबूत की बुनियाद पर
मुझे कुछ मिला है दया. अयो जॉगल. जॉगल नहीं रे, गॉगल. दया. हाँ. लगता है किडनैपर यहाँ खुद का गॉगल भूल कर गया है. क्या लगता है किसका होगा ये गॉगल? कौन होगा किडनैपर? देखो तो. अंकुश चौधरी. नहीं दया नहीं, हेयर स्टाइल ठीक से देखो, ये संजय जाधव है. ए डुसक्यांनो टाइमपास बंद करा रे. नेमकं कोणीच पळून नेलं ते शोधून काढा. मला तर वाटतं ते ऋषिकेश जोशीच काम असणार, तोच पळून गेला इथनं. कृषिकेश कुठे आहे? कृषिकेश कृषिकेश लवकर या. मिस्टर ऋषिकेश जोशी बाहेर या. प्लीज मागे वा, काय प्लीज झालं? मागे वा, कोणी मागे वा, मागे वा. मिस्टर ऋषिकेश जोशी, हा काय तुम्हाला आजच्या शोचं अँकरिंग करायचं होतं म्हणून तुम्ही डॉक्टर निलेश साबळे यांना किडनॅप केलंय असा तुमच्यावरती आरोप आहे. काय मला काय गरज आहे? माझं चाललंय की व्यवस्थित. एक मिनिट, ते सीआयडी बघून घेईल. हात वर करा, हात वर करा, दोन्ही हात. पाय असा करा, का पाय असा करा. सीआयडीला प्रश्न विचारायचे नाहीत, पाय असा करा. मला वाटतंय हाच तो माणूस असावा. दया हलू नका, तुम्ही कोआयडीच्या ताब्यात आहात. दया कोआयडी, तांबडा पांढरा रस्सा डायऑक्साईड घेऊन या. तांबडा पांढरा रस्सा डायऑक्साईड. अगर यह केमिकल तुम्हारे अंदर चला जाएगा. हातात नाही ते. ओके, यह केमिकल एक बार जाऊ दे, अंदर फाटल ते. जाऊ दे नको, तुमच्या मापाचं नाही आहे ते, मावशीचं आहे ते. हा ना इकडे. ओके, कोई बात नहीं दया. सर क्या सर? एक बार यह केमिकल तुम्हारे अंदर चला तुम्ही जाएगा पोझिशन सोडू नका. तो सच खुद ब खुद बाहर आ जाएगा. आओ दया, मिक्स करते हैं इस केमिकल को. सर सांभाळू ना सर. यस दया. आणि हा प्रयोग दया फसू शकणार नाही आपला. सांभाळून सर, सांभाळून. सांभाळून ना, सांभाळून. यस दया, रेडी हो? फुटल हा, फुटल. 1 2 3 cheers. Cheers. अरे हे काय आहे? कोल्हापूरमध्ये येऊन तांबडा पांढरा रस्सा पिण्याची मजाच वेगळी आहे, नाही काय? अरे मग ह्याला कशाला असा उभा केला एवढा वेळ? एक मिनिट, सीआईडी की हर करतूत के पीछे कुछ ना कुछ वजह होती है. काय एक मिनिट. ओ माय माय गॉड. पैसे कशाला घेतलेस? अरे तेवढेच आहेत ते. दया, देखा कितने रुपए मिले. चल रंकाळ्यावरती भेळ खाऊया. जोशी, हा बघितलं कसं तुम्हाला स्टॅच्यू करून गेले ते. येते मी. ओव्हर व्हा आता, त्याला शोधतो आम्ही. मागण्या कशाला शुकशुक करतेस तू? मी काहीच नाही बोलत आहे. हॅलो. अरे 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 मॅडम आहेत. नमस्कार मॅडम, कसा झाला कार्यक्रम? आवडला ना आवडला ना तुम्हाला? हा, अहो फक्त हिंदीच गाणी का, जरा एखादं मराठी गाणं पण सादर करा. कसं बोललात मॅडम? कुठलं सादर व्हावं? मराठीत कार्यक्रम येतो, एक फक्कड लावणी होऊन जाऊ द्या. लोकांच्या मनातलं बोललात तुम्ही. तर आता आपल्या समोर फक्कड लावणी सादर करते पूजा सावंत. जोरदार टाळ्या पूजासाठी.